नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठी चॅनलमधच्या प्राईम टाईम विशेष या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मागच्या अनेक दिवसांपासून ज्या गोष्टींची आतुरता होती, अर्थातच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये किती टक्के मतदान होईल आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्यांदाच 8 पक्ष निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते आणि साधारणतः 5 वाजेपर्यंत 58% इतकं मतदान झालंय. आणि अर्थात निवडणूक झाल्यानंतर सर्वांचंच लक्ष जे लागतं ते एक्झिट पोलकडे. हे एक्झिट पोल आलेले आहेत. मग महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल यासह प्रमुख इतर पक्ष जे आहेत त्यांचं काय होणार याचा अंदाज या एक्झिट पोलच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. जर आपण काही प्रमुख संस्थांच्या एक्झिट पोलचा अभ्यास केला तर याच्यामध्ये महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल 50-50 आपल्याला असल्याचं पाहायला मिळतंय. काही जागांचा अपवाद वगळला तर समस्थिती असल्याचं पाहायला मिळतंय. आणि यामुळे कुठेतरी फ्लॅशबॅक जर आपण इतिहासामध्ये डोकावला तर 1995 सारखी स्थिती महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये येऊ घातलीये का असा प्रश्न पडायला या ठिकाणी वाव आहे. याच विषयावर आपण चर्चा करणार आहोत की महाराष्ट्रात जे सरकार येणार आहे ते सरकार अपक्षांच्या मदतीने येणार का, हा प्रामुख्याने आपल्या लाईव्हचा आजचा विषय असणार आहे. आणि या लाईव्ह मध्ये माझ्या सोबत आहे माझी सहकारी समृद्धी जाधव आणि माझा सहकारी राजरत्न जोंधळे. मी या लाईव्हची सुरुवातच राजरत्नापासून करणार आहे. राजरत्न, मी जसं म्हटलं की 1995 मध्ये जे घडलं होतं त्याची पुनरावृत्ती पुन्हा होते की काय, असा एक एक्झिट पोल पाहून शंका यावी असा प्रश्न जो आहे तो निर्माण होताना पाहायला मिळतोय. नेमकं काय झालं होतं 1995 मध्ये? संकेत, आपण पाहिलं तर 1995च्या आधी जर आपण पाहिलं तर 1992 मध्ये पहिल्यांदा जर पाहिलं तर बाबरी मस्जिद पाडण्यात आली. 1993 मध्ये मुंबईमध्ये साखळी बॉम्बस्फोट झाले. 1994 मध्ये किल्लारीमध्ये भूकंप झाला आणि त्यानंतर 1995 मध्ये विधानसभेची निवडणूक लागली. या निवडणुकीमध्ये जर आपण पाहिलं तर काँग्रेस पक्ष विरुद्ध भाजपा आणि अर्थात शिवसेना यांची महायुती झाली आणि त्यांनी काँग्रेसच्या विरोधात निवडणुका लढवल्या. त्यावेळीची जर आपण आकडेवारी पाहिली संकेत तर 1995 मध्ये जवळपास 36 पक्ष हे निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यांनी जवळपास 3196 अपक्ष उमेदवारांनी जी आहे ती निवडणूक लढवली होती. त्यापैकी काँग्रेस पक्षानं 288 जागांपैकी 286 जागा लढवल्या होत्या, तर शिवसेनेने 169 जागा लढवल्या, तर भारतीय जनता पक्षाने 116 जागा लढवल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. त्यावेळी ज्यावेळी निकाल लागल्याच्या नंतर काँग्रेस पक्षाला या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाने 80 जागा जिंकल्या, तर शिवसेनेने जे आहेत 73 जागांवरती बाजी मारल्याचं एकंदरीत पाहायला मिळालं होतं. तर मित्र पक्ष असलेल्या भाजपाने 65 जागांवरती 1995 मध्ये विजय मिळवला. आणि त्यावेळी जर पाहिलं तर 21 जागांचा फायदा जो आहे त्यावेळी शिवसेनेला झाल्याचं पाहायला मिळालं होतं. आणि सर्वात मोठा पक्ष अर्थात 80 जागा ज्या आहेत त्या काँग्रेसला मिळालेल्या होत्या, परंतु सर्वाधिक फायदा जो आहे तो भारतीय जनता पक्षाला 1995च्या निवडणुकीमध्ये झाला. कारण भारतीय जनता पक्षाला त्यावेळी 23 जागा ह्या अधिकच्या मिळाल्याचं पाहायला मिळालं होतं. आणि 1990च्या तुलनेमध्ये 1990 मध्ये पाहिलं तर 42 जागा जिंकणारा भाजपा हे यावेळी भाजपाने जे आहे सर्वाधिक जागा या निवडणुकीमध्ये जिंकल्याचं पाहायला मिळालं होतं. आणि महायुतीचं जे सरकार होतं, अर्थात आपल्याला बहुमत सिद्ध करण्यासाठी 145 जागांची आवश्यकता होती, परंतु महायुतीच्या सरकारने त्यावेळी 138 जागा जिंकल्या होत्या. आणि तब्बल 1995 मध्ये 45 जागांवरती जे आहे ते अपक्ष उमेदवार निवडून आलेले होते. आणि त्यावेळी महायुतीने अपक्षांच्या साह्याने त्या ठिकाणी सरकार स्थापन केलेलं होतं. आणि जवळपास 35 वर्षाच्या नंतर काँग्रेस पक्ष कुठेतरी सत्तेच्या बाहेर त्या ठिकाणी आपल्याला असल्याचं पाहायला मिळालं. अगदी त्याचीच पुनरावृत्ती या 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये होती की काय अशी दिसून येते. कारण ज्या प्रकारे न भूतो न भविष्यती असं राजकारण 2019च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या नंतर जे पाहायला मिळालं. कारण यावेळी अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला, शिवसेना फुटली आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये प्रमुख 6 पक्ष हे निर्माण झाले. त्यामुळे मोठी इच्छुकांची संख्याही आपल्याला वाढल्याचं पाहायला मिळालं. मोठ्या प्रमाणामध्ये आत्ताच्या निवडणुकीमध्ये जर आपण पाहिलं तर जवळपास 2000 पेक्षा जास्त अपक्षांनी यावेळी उमेदवारी अर्ज हे दाखल केलेले आहेत. त्यामुळे निकालाच्या नंतर आता जर आपण एक्झिट पोलचे सर्वे पाहिले तर जवळपास 50-50 सिच्युएशन आपल्याला पाहायला मिळते. आणि 50-50 सिच्युएशन निर्माण झाल्याच्या नंतर अपक्षांना आणि जे छोटे पक्ष आहेत, परत आपण पाहिलं तर छोटे पक्षामध्ये जर पाहिलं वंचित बहुजन आघाडी असेल, परिवर्तन महाशक्ती, ह्या 2 आघाड्या सुद्धा यावेळी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे आपल्याला सत्तेत यायचं असेल तर आपल्याला अपक्षांच्या मदतीने सरकार स्थापन करावं लागणार किंवा हे जे छोटे आघाड्या आहेत त्यांना सोबत घेऊन सत्ता स्थापन करावी लागणार आहे. त्यामुळे कुठंतरी
1995च्या निवडणुकीची पुनरावृत्ती होते की काय अशी सध्या चर्चा सुरू झालेली आहे. एकंदरीत जर आपण पाहिलं तर 1995 ते 1999 या कार्यकाळामध्ये महाराष्ट्राला पहिल्यांदा बिगर काँग्रेसचं सरकार मिळालं होतं. मनोहर जोशी हे 95 ते नोव्हेंबर 2099 पर्यंत मुख्यमंत्री होते. नंतर नारायण राणे राज्याचे मुख्यमंत्री झाले. शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या मतांची जर आपण आकडेवारी पाहिली तर ती 138 पर्यंत होती. 7 अपक्षांच्या मदतीने मदत जी आहे ती या सरकारला होती. 10 अपक्षांनी त्यावेळी पाठिंबा दिल्याचं पाहायला मिळालं होतं शिवसेना भाजपा युतीला. आणि मग त्याच्यामध्ये हर्षवर्धन पाटील असतील, विजयकुमार गावित असतील, असे अनेक दिग्गज नेते जे आहेत ते या मंत्रिमंडळामध्ये मंत्री अथवा राज्यमंत्री झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. ही अपक्षांची मोठ बाळासाहेब दाभेकर नावाच्या एका अपक्ष आमदाराने बांधल्याचं पाहायला मिळालं होतं. समृद्धी 1995 सारखी स्थिती निवडणुकीनंतर महाराष्ट्रात येईल असा कयास अनेक राजकीय विश्लेषक, अनेक पत्रकार, अनेक राज्यशास्त्राचे अभ्यासक मांडताना पाहायला मिळत होते. आणि एक्झिट पोल बरोबर तेच दर्शवत आहेत. कारण 2086 ही अपक्षांची संख्या आहे. आणि 1995 मध्ये जसं झालं होतं की एकाच पक्षामध्ये सर्वाधिक बंडखोरी, अर्थात काँग्रेस पक्षामधून त्यावेळी 50 ते 60 जागांवर बंडखोरी झाल्याचं पाहायला मिळालं होतं. आणि तशी स्थिती आपल्याला आता महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळते. बहुसंख्य जर बंडखोरी कुठल्या पक्षात झाली असेल तर त्या अर्थात काँग्रेस पक्षामध्ये झाली आहे. मग 28 जणांचं काँग्रेस पक्षाने निलंबन देखील बंडखोरी केली म्हणून केल्याचं पाहायला मिळतंय. तशीच काहीशी म्हणजे इतिहास जो आहे तो पुन्हा इतिहासाची पुनरावृत्ती होतानाच पाहायला मिळते. काय सांगशील? नक्कीच संकेत, आपण बघतोय की यंदाची ही जी निवडणूक आहे, जशी आपण म्हणतो की 1995ची जी निवडणूक होती त्याच निवडणुकीचा संपूर्ण इतिहास जो आहे तो कुठेतरी रिपीट होऊ शकतो अशी स्थिती सध्या निर्माण झाल्याचं पाहायला मिळतं. कारण जर सगळेच एक्झिट पोल आपण पाहिले किंवा सध्याचं जे राजकारण चालू आहे, जसं वातावरण महाराष्ट्रात आपल्याला पाहायला मिळतं. टॉप न्यूजच्या माध्यमातून पण आपण अनेकदा महाराष्ट्रातल्या सगळ्या विषयांवरती चर्चा केली आहे. तिथे जाऊन ग्राउंड रिपोर्ट सुद्धा अनेकदा घेतलेले आहेत. त्यामुळे सध्याचं वातावरण जर एकंदरीत पाहिलं तर कुणाच्याच बाजूने स्पष्ट बहुमत हे आढळून येत नाहीये. अर्थात भाजप हा सिंगल लार्जेस्ट पार्टी यामध्ये ठरूच शकतो, कारण जास्त जागा लढवत आहे आणि जास्त ताकद त्यांची आहेच आहे. त्यामुळे भाजप जरी असला तरी सुद्धा कुठली युती असेल किंवा आघाडी असेल, दोन्हीपैकी कुणालाही स्पष्ट बहुमत नाहीये जे सत्ता स्थापन करण्यासाठी गरजेचं आहे. त्यामुळेच खरं तर अपक्षांना आणि बंडखोरांना यावेळेस कुठेतरी जास्तीचं किंमत जी आहे ती आता तयार झालेली पाहायला मिळते. कारण जर आपण पाहिलं तर नेहमीच अपक्ष उमेदवार जे आहेत ते खूप मोठी भूमिका आणि महत्वाची भूमिका बजावताना पाहायला मिळतात. तसं पाहायला गेलं तर अपक्षांची संख्या यावेळेस जवळपास 2000च्या सुद्धा वरती आहे. 288 जागांसाठी इतके जास्त अपक्ष आहेत आणि या अपक्षांपैकी जास्तीत जास्त हे बंडखोर आहेत. जसं तू म्हटलास संकेत, त्याच पद्धतीने तसं आपण पाहायला गेलं तर काँग्रेसचे बंडखोर हे जास्त आहेत. आणि काही ठिकाणी महायुतीमध्ये सुद्धा मैत्रीपूर्ण लढतीही पाहायला मिळतात. काही ठिकाणी असंही आहे की कुणीतरी बाहेरून पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे कुणाच्या ना कुणाच्या पाठिंब्यावरती हे सगळे अपक्ष आता निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत. आणि त्यामुळेच अपक्षांची ताकदही आपण पाहिली, पुण्यात सुद्धा पाहिली तर अपक्षांची ताकद ही खूप मोठी पाहायला मिळते. जितकी चर्चा अधिकृत उमेदवारांची होतीये तितकीच चर्चा खरं तर अपक्ष उमेदवारांची सुद्धा होताना पाहायला मिळते पुण्यामध्ये आणि संपूर्णच राज्यात. त्यामुळे कुठल्याही युतीला किंवा आघाडीला, अर्थात महाविकास आघाडी किंवा महायुती, कुणालाही सत्तेत यायचं असेल तर अपक्षांची मदत ही घ्यावीच लागणार आहे असं सध्याच्या रिपोर्टनुसार पाहायला मिळतं. आपण पाहिलं तर वेगवेगळ्या संस्थांनी हे सर्वे केलेले आहेत आणि सगळ्याच सर्वेमध्ये युती आणि आघाडीला कुठेतरी 19-20च्या फरकाने जागा मिळतील, मात्र अपक्षांची यादी कुठेतरी जास्त होऊ शकते. त्याचबरोबर तिसरी आघाडी आहे, जसं राजरत्नने सांगितलं तसं वंचित बहुजन आघाडी आहे, तिसरी आघाडी आहे, स्वराज्य पक्ष आहे, त्याचबरोबर मनसे सुद्धा आहे. या एक्झिट पोलमध्ये जर आपण पाहिलं तर मनसे आणि वंचितला तितक्याशा जागा कुठल्याच एक्झिट पोलमध्ये दाखवण्यात आलेल्या नाहीयेत. मात्र जर आपण ग्राउंड रियालिटी पाहिली तर काही ठिकाणी असं होऊ शकतं की काही जागा येऊ सुद्धा शकतात या पक्षांच्या. त्यामुळे जर सत्तेत यायचं असेल तर या सगळ्याच लहान पक्षांना किंवा मग अपक्षांची मोठ बांधूनच सत्तेत येणं गरजेचं असणार आहे. आणि आतापर्यंतची जर संकेत आपण कन्व्हिन्सिंग पॉवर ज्याला आपण म्हणतो ती जर आपण पाहिली तर अर्थातच जे 1995ला झालं होतं तसंच आता पुन्हा एकदा होऊ शकतं. कारण एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, देवेंद्र फडणवीस आहेत, अजितदादा आहेत. हे सगळेच नेते जर आपण पाहिलं तर कन्व्हिन्सिंग पॉवर ही प्रचंड असलेली पाहायला मिळते. त्यावेळेस सुद्धा सेना भाजपचीच युती होती आणि त्यांनीच
सगळ्या अपक्षांना कन्व्हिन्स करून मग पहिल्यांदाच बिगर काँग्रेसी सरकार आपल्याला राज्यात आलेलं पाहायला मिळालं होतं आणि तशीच काहीशी स्थिती पुन्हा सुद्धा येऊ शकते. अनेक राजकीय विश्लेषक असं सुद्धा म्हणताना पाहायला मिळतात की जरी महाविकास आघाडीने या सगळ्या अपक्षांना बरोबर घेऊन सत्ता स्थापन केली तरी सुद्धा ते सरकार किती काळ टिकेल हे सांगता येणं तितकंसं पॉसिबल नाहीये, कठीण जात आहे. कारण आता जर आपण पाहिलं 2019 नंतरचं जे काही राजकारण चालू आहे, शिवसेना असेल भाजप असेल या पक्षांकडे कन्व्हिन्सिंग पॉवर खूप जास्त आहे, खासतः आपण पाहिलं तर भाजपकडे. त्यामुळे भाजप या अपक्षांना बरोबर घेऊन सत्तेशिवाय राहणार नाहीये. भाजपला आपण गेल्या काही वर्षांमध्ये पाहिलं तर भाजप हे सातत्याने सत्तेतच आहे. म्हणजे मागची कोरोनाच्या काळातली जर 2.5 वर्ष आपण सोडली, 2-2.5 वर्ष, त्या काळात सुद्धा त्यांचे सत्तेत येण्यासाठीचे प्रयत्न मात्र सातत्याने चालू होते आणि त्यात त्यांना यशही मिळालं. आपण पाहिलं शिंदे त्यांच्या बरोबर गेले होते, त्यानंतर आता अजित पवार सुद्धा त्यांच्या बरोबर गेले. त्यामुळे ही सगळी कन्व्हिन्सिंग पॉवर जर पाहिली तर अपक्ष, बंडखोर आणि तिसऱ्या आघाडीतले हे जे काही लोक आहेत किंवा छोटे पक्ष जे आहेत त्या सगळ्यांनाच सध्या कुठेतरी जास्तीची किंमत प्राप्त होऊन त्यांच्याशिवाय सत्ता स्थापन करणं सध्याच्या घडीला तरी म्हणजे निकालाच्या आधी तरी एक्झिट पोलच्या आधारावरती अशक्यच वाटत आहे. नक्कीच समृद्धी, तू जसं सांगितलंस तसं 1995 मध्ये अपक्षांच्या मदतीने शिवसेना आणि भाजपाने सरकार बनवलं होतं. आता फरक फक्त इतकाच असणार आहे की अजित पवारांच्या घड्याळाची जोड महायुतीला मिळताना आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच एक्झिट पोल आहेत. आता एक्झिट पोल किती खरे किती खोटे हे 2009, 14 आणि 19च्या निवडणुकांनी दाखवून दिलेलं आहे. त्यामुळे हा ज्याचा त्याचा अंदाज आहे. एकंदरीतच घोडे मैदान अगदी जवळ आलेलं आहे. 23 नोव्हेंबरला 15वी विधानसभा जी आहे ती अस्तित्वात येणार आहे. 36 जिल्हे, 288 विधानसभा मतदारसंघ आणि 4135 उमेदवारांचं भवितव्य जे आहे, जे आज ईव्हीएम मध्ये कैद झालंय, त्यामध्ये कोण तुमचा आमदार होणार हे अर्थातच 23 नोव्हेंबरला कळणार आहे. आणि त्यानंतर राज्यामध्ये 1995 सारखी स्थिती येते का, अपक्ष किंगमेकरच्या भूमिकेत ठरणार का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला 23 नोव्हेंबरला मिळणार आहेत. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा तुमच्या आमच्या हक्काचं आपल्या बातम्या देणारं टॉप न्यूज मराठी चॅनल, आपला महाराष्ट्र आपली बातमी.